सूचना आहे की कचऱ्यासाठी आपण बॉक्स ठेवलेले आहेत, कोणीही कचरा इतरत्र फेकायचा नाही आहे. सगळ्यांनी जिथं बॉक्सेस दिलेले आहेत किंवा कचऱ्याच्या आपल्याकडे कुंड्या आहेत, बॉक्स आहेत, त्या ठिकाणीच कचरा टाकायचा आहे. आपला नारंगी ग्रामस्थ मंडळ यांच्याकडून विशेष या ठिकाणी एक सूचना करण्यात आलेली आहे की कुठल्याही प्रकारचा कचरा इतरत्र टाकायचा नाही आहे. जो काही कचरा असेल तो आपण बॉक्समध्येच टाकायचा आहे. या ठिकाणी सर्व संघमालक याने आपापल्या टीमचे कंटेनर्स या ठिकाणी घेऊन जायचे आहेत. थांब राजा, आता तिकडे ते सांगतील बघ, आता बोलतील त्यावेळेला, आता लगेच नाही. विजय विजय काय पब्लिक पब्लिक काय आपल्याला काढले तिथं. असेल तर पहिल्या षटकामध्ये किमान 22-23 धावा येणं गरजेचं आहे. 22-23 नाही आल्या तर अडचणी वाढणार आहेत. किमान 3 मोठे फटके, 3 ते 4 मोठे फटके तुम्हाला एका ओव्हरमध्ये खेळायचे आहेत, तरी मॅच तुमच्या बाजूने जाणार आहेत. टार्गेट 45 आहेत, 45 धाव्यांचं टार्गेट आहेत. पण क्रिकेटमध्ये नेहमी म्हणतात ना, क्रिकेटमध्ये कुठलंही टार्गेट मोठं नसतं आणि कुठलंही टार्गेट छोटंही नसतं. प्रयत्न तुम्ही करा, कारण की भरपूर वेळा पाहिलं की छोटं टार्गेट कधी कधी होत नाहीत आणि मोठं लक्ष्याचा पाठलाग आहे ना, तो कधी कधी क्रिकेटमध्ये होताना आपण भरपूर वेळा पाहिलेला आहे. त्यामुळे या मॅचमध्ये देखील काहीसे बदल होऊ शकत आहेत. प्रयत्न आहेत ते प्रयत्न मैदानावरती करावे लागणार आहेत. 45चं टार्गेट आहेत, त्या टार्गेटच्या दिशेने मात्र वाटचाल केली जाईल की काय याची देखील चर्चा मैदानावरती रंगली गेलेली आहेत. आता बॅट्समॅन एका बाजूला अभिनवने जी बॅटिंग केलेली आहे त्याच प्रकारची बॅटिंग मैदानावरती प्रतीक आणि रुपेश शाना करावी लागेल. प्रतीक एक हार्ड हिटर बॅट्समॅन आहेत, नावाप्रमाणे गाजलेले तेही आहेत, परंतु आज प्रतीक मैदानावरती कशा प्रकारे बॅटिंग करतायत तेही आपण पुण्याच्या मैदानावरती पाहूयात. थोडंसं गोलंदाज थांबल्यात मैदानावरती, आता ब्रेक लावलेला आहे. योग्य वेळी तुम्हाला योग्य ट्रॅकवरती थांबायचं आहे, ब्रेक लावायचा आहे गाडीला, नाहीतर भरपूर साऱ्या गोष्टी घडू शकतायत. ते मात्र दाखवण्याचा प्रयत्न मैदानावरती सध्या रोहन करतायत. रोहन पुण्याच्या मैदानावरती रेडी आहेत. गोलंदाजी ट्रॅकवरती पहिला बॉल फटका खेळला, हवेमध्ये खेळला, क्षेत्ररक्षक हो झेल घेण्याच्या प्रयत्नामध्ये झेल कॅरी नाही करू शकले. पहिल्याच बॉलमध्ये जीवनदान मिळालेलं आहे प्रतीक यांना. श्रमता तुम्हाला दाखवायची आहेत. पहिल्याच बॉलवरती आपण पाहिलं तर कॅच आहे, ते कॅच कॅरी करण्याच्या प्रयत्नामध्ये फलंदाजाला मात्र जीवनदान मिळालेलं आहे आणि हे जीवनदान नेहमी महत्त्वाचं क्रिकेटमध्ये ठरताना पाहायला मिळालेलं आहे. आज पुन्हा एकदा मात्र तशाच प्रकारची गोष्ट घडते की काय याची देखील चर्चा करूयात. फटका खेळल्यापर्यंत मात्र आपण पाहिलं तर बिटवीन द गॅप चेंडू खेळला गेला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी वेगाने पुढे येत आहेत. 1 रन मैदानावरती घेतला, 2रा रनचा प्रयत्न मैदानावरती सुरू झालेला आहे. 2री धाव देखील मैदानावरती कंप्लीट होताना पाहायला मिळेल. धावफलकावरती धावा लगावला गेलाय 4. परफेक्टली मिडल ऑफ द कनेक्शन, जुनी मात्र बॅटमध्ये जुळत नाहीत. मोठ्या फटक्यांच्या आशा अपेक्षेने आता वाट पाहते ते टीम संस्कार प्रतिष्ठान. दुसऱ्या बाजूला पूर्वा पॅन्थर्स विचार करतोय सध्याच्या परिस्थितीमध्ये की जास्तीत जास्त डॉट बॉल, विकेट्स, निर्धाव ह्या गोष्टीकडे मात्र त्यांची सध्या वाटचाल आहे. वाईट बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर बॉल आहे. लिंप थोडीशी लाईन जर पाहिली तर भरकटली गेली आहेत आणि पंच धीरज पाटील सरांचा इशारा आपण पाहिला तर व्हाईट बॉलचा सिग्नल प्रतिक्रिया मात्र देत असताना पाहायला मिळाले. धावफलकावरती धावा लगावल्या गेल्यात. एकूण धावा आहेत 5. चेंडूचा खेळ आतापर्यंत मैदानावरती संपला गेला 2 धावा. धावफलकावरती 5 लढावा लागेल. फुल टच बॉल परफेक्टली मिडल ऑफ द कनेक्शन नाही जुळलं, परंतु चेंडू 1 बाउन्सने क्लिअर होईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. मिळतील रन 4. दर्जेदार चौकार. फटका छान खेळलाय. आता चेंडू निघून जाईल. फ्लॅटेड चेंडू सीमारेषेच्या पलीकडे येतोय. आणखीन एक दर्जेदार प्रतीक यांच्या बॅटमधून षटकार. 6 रन. संस्कार प्रतिष्ठान काय विचार करतोय? 2 मध्ये किमान एक 6, 2 मध्ये किमान एक 6 किंवा 2 मध्ये किमान 8 रन तर 15 झालेले आहेत.
22 निदान 22 तरी एका ओव्हरमध्ये होणं गरजेचं आहे. त्याच्याच दिशेने वाटचाल सुरू झालेली आहे सध्याच्या घडीला. पाहूयात मैदानावरती घडणार काय. प्रतीक फुल टच बॉल खेळलाय पुन्हा आता बिटवीन द गॅप निघून जाईल की क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावला गेलाय. फलंदाज बाद गॉन. पण कधी कधी क्रिकेटमध्ये ना लोअर फुलटॉस बॉल आहे ना तो देखील घातक होऊ शकतोय. भरपूर बॅट्समॅन असे असतात ना की त्यांना तो घातक ठरतो. पण काही असे बॅट्समॅन असतात ना की जे लोअर फुलटॉस बॉलची वाट पाहत असतात. वाट का पाहत असतात त्यांना वाट लावायची असते. लोअर फुलटॉस बॉल होता, हा बॉल कुठेही घेऊ शकले असते. सीमारेषेच्या पलीकडेच जाणारा बॉल होता पण तो नाही गेला आणि त्याचं कारण होतं क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये बॉल गेलेला. रन धावफलकावरती बनवले गेला संघाच्या एकूण धावा धावफलकावरती 15. शेवटचा बॉल मैदानावरती बाकी आहेत. पुन्हा एकदा फटका छान खेळला, समोरच्या दिशेने खेळला फटका. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. चेंडू मात्र अडवला गेलात. 1ला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. 2 धावा मैदानावरती आल्या आहेत. अंदाज बाळगला होता 22चा पण 22 नाही झाला. रन आला धावफलकावरती 17 ऑन स्कोर कार्ड लगावले गेले आहेत. करायच्यात रन मैदानावरती 45. धावफलकावरती धावा लगावल्या गेल्यात. एकूण धावा 17 यानी की 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये विजयासाठी 28 धाव्यांची अजूनही गरज आहे. 6 मध्ये 28 किमान 4 षटकार आणि 1 चौकार तुम्हाला मैदानावरती मारावाच लागेल तरी मॅच तुमच्या बाजूने जाईल. अन्यथा मॅच पूर्वा पॅन्थरच्या बाजूने जाऊ शकतायत. एक ब्रेक घेऊया. ब्रेकमध्ये संगीत ऐकूया आणि पुन्हा त्या मैदानावरती येऊयात. 6-28. आता कोण राजा होणार मैदानावरती गाणंही त्याच प्रकारे वाजलेले आहेत. अभिनव ज्याने बॅटिंग केलेली आहे मैदानावरती ते सध्या अभिनव मैदानावरती आलेले आहेत. त्यांनाच वाचवायचे आहेत. त्यांनीच 5 षटकार ठोकलेले होते. अभिनव पहिला बॉल. ओहो पहिलाच बॉल खोलवर टप्प्याचा बॉल. आज जणू काही अभिनव यांचा दिवस आहे की काय. बॅटिंग केली, गोलंदाजी केली, फिल्डिंगमध्ये छान प्रकारे कामगिरी करताना पाहायला मिळाले. म्हणजे ऑलराऊंडर अष्टपैलू कामगिरी अभिनव यांची पाहायला मिळालेली आहे. 5 मध्ये आता 29ची गरज आहे. सलग 5 षटकार तुम्हाला 5 मध्ये 27ची गरज आहे. मोठा फटका खेळायचा प्रयत्न चेंडूला मात्र खेळला गेला. चेंडू मात्र आपण पाहिला तर त्या ठिकाणी निघून जातोय. 1ला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. 2 धावा मैदानावरती कंप्लीट होतील. समीकरण मैदानावरती पाहिलं तर 4 बॉल मध्ये 25 रन मैदानावरती करायचे आहेत. 4 षटकार. एखादी काही गोष्ट वेगळी घडली तर तिथेही होऊ शकतायत. परंतु स्वतःवरती विश्वास ठामपणे हा तुम्हाला मैदानावरती ठेवावा लागेल. ओहो सिक्सर क्रमांक 1 मैदानावरती येईल का. येईल. दर्जेदार चेंडू सीमारेषेच्या बाहेर. आणखीन एक षटकार. 6 रन. प्रयत्न चालू ठेवा. भलेही मॅच मध्ये काही होऊ द्या हे मात्र आता सांगण्याचा प्रयत्न मैदानावरती करतात बॅट्समॅन. सध्या त्याकडे रुपेश. 3 बॉल मध्ये 19ची गरज आहे. आणखीन एक फटका खेळलाय. समोर खेळलाय. चेंडू निघून जाईल. 1 बाउन्स ते क्लिअर होईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चौकार. 4 आहे. 2 बॉल मध्ये 15ची गरज आहे. स्लोवर पण थोडसा आणि बॉलला खाली ठेवलं तेही मात्र मैदानावरती पाहायला मिळालं. थोडंसं गतीमध्ये परिवर्तन केलं. स्लोवर वन केलं. बॉलला खाली ठेवलं. ह्या 2 गोष्टी मैदानावरती बदलत असताना पाहायला मिळाले. शेवटचा बॉल मैदानावरती राहिलाय बाकी आणि शेवटच्या बॉलवरती विजयासाठी करायच्यात रन मैदानावरती अजूनही 15. हेलिकॉप्टर उडवलाय. लँडिंग होईल का तर क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी त्यांच्या हातामध्ये चेंडू मात्र निघून जाईल आणि हा मॅच आहे तो मॅच मैदानावरती जिंकलाय टीम पूर्वा पॅन्थर्सनं. अभिनंदन टीम पूर्वा पॅन्थर्स. या मॅचचा झालेल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आहे तो मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जाईल वन अँड ओनली मिस्टर अभिनव यांना मात्र मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल. बॅटिंग करत असताना 32 रन 8 बॉलमध्ये केल्या आणि गोलंदाजी करत असताना मैदानावरती शेवटच्या 28वर रोखायच्या होत्या त्यावेळी चांगली गोलंदाजी आपल्याला अभिनव यांची पाहायला मिळाली आणि अभिनव यांना पारितोषिक आहे तेही दिलं जाईल. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल आणि खामगावच्या सरपंच
प्रियंका प्रसन्न निमरे मॅडम यांच्याकडून 2000 रुपयाचं प्राइज आहेत, तेही त्या ठिकाणी आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये देणार आहोत. जशी मॅचला सुरुवात होईल या आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये बदल करूया. कॉमेंट्री बॉक्समध्ये बदल होईल. पुन्हा पुढील मॅचसाठी जॉईन होतील मायक्रोफोनवरती आमचे जवळचे मित्र, नेहमीच समालोचक क्षेत्रामध्ये आपल्या नावाची एक वेगळी छाप ज्याने मात्र सोडलेल्या आहेत आणि जोडीने आमचा असतात ते दिशांत सर यांनी इन्व्हाइट करूयात कॉमेंट्री बॉक्समध्ये. त्यांचा एक गोड आवाज आहे, तो गोड आवाज आपण ऐकूयात. थँक्यू. कोपरीचा एक गोड आवाज ज्याचं समालोचन सातत्यानं वसई विरारमध्ये पाहता धनंजय पाटील सर याचा आवाज ऐकला. तुम्ही विद्यमान मॅचसाठी दोन्ही संघाच्या 12th मॅनला विनंती करेल. एका बाजूला हिंदवी आणि त्याच्याबरोबरीने शिर्के. चला हिंदवी 11 आणि शिर्के 11 दोन्ही संघाचा अतिरिक्त खेळाडू प्लीज कॉम बॉक्समध्ये पाठवून द्या, विनंती आहे. दोन्ही संघाचा अतिरिक्त खेळाडू. थोड्याच वेळात मॅचला सुरुवात होते. 2 षटकांची लढत. पॉवर प्ले आता मात्र नियम पूर्ण स्पर्धेमध्ये खारिज केला गेलाय. तर एक बाजूला पाहताय हॅलो, मैदानामध्ये आपल्या जी लहान मुलं आले असतील, जी जेवणाची बाकी असतील, त्यांनी कृपया इकडे स्टेजवर यायचं आहे फास्ट. मैदानामध्ये जे कोणी लहान मुलं आले असतील सोबत मॅच पाहायला, त्यांनी कृपया इकडे यायचं आहे स्टेज जवळ फास्ट. चला शिर्के आपण त्यांच्यासाठी जेवणाची व्यवस्था केलेली आहे. लहान मुलांनी कृपया यायचं आहे लवकरात लवकर. चला शिर्केला विनंती आहे, तुमचा अतिरिक्त खेळाडू प्लीज पाठवा. पहिला बॉलवर अगदी स्क्वेअर ऑफ द विकेट बॉलला खेळून काढले. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक वेगाने बॉलवरती येतोय. एक सिंगल धावेचा कॉल आणि या पसरकडे दाद मागितली होती. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करत असताना अगदी फर्स्ट मोमेंटला स्वतःला माघारी परतवलं. पहिल्याच बॉलवरती एक सिंगल आली. बॅटर राहुलच्या बॅटमधून. आता मात्र जसा उल्लेख झाला की खारगाव संघाचा एक मातब्बर खेळाडू पॅरिस शिर्के ऑन द स्ट्राईक एंड. मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच, मागच्या मॅचचा हिरो राहिला होता खेळाडू. तर दुसऱ्या बाजूला विकेटच्या देखील खूप चांगली गोलंदाजी करतो. फुल टॉस होता, खूप चांगला फटका एक्झिक्यूट करता आला नाही. अगदी अलॉंग द कार्पेट जमिनीला गुदगुल्या करत हा बॉल चाललाय. अगदी रनआउटची संधी निर्माण झाली होती. यस, यावेळी पंचांचा बोट आकाशाकडे. दुसरी दा घेण्याची गरज होती का, तर प्रश्न विचारावा लागेल माघारी परतवून. अगदी दुसऱ्या बॉलवरती पॅरिस सारखा मातब्बर बॅटर झाला बाद. हॅलो, मैदानमध्ये जी मुलं जेवणाची बाकी असतील त्यांनी कृपया या लवकर. आपल्यासोबत टीम सपोर्टर आले असतील लहान मुलं, त्यांना पाठवा फटाफट जेवणासाठी. लवकर जाऊया. नवीन बॅटर पंकज इनॅट क्रमांक 3 साठी मैदानावरती दाखल झालाय. पहिल्या चेंडूवरती सिंगल आली होती. त्याच्यानंतर दुसरा धाव घेण्याचा तो मोह पॅरिसला आवरता आला नाही आणि दुसरी धाव घेत असताना अगदी जसं म्हटलं जातं की नजर हटी दुर्घटना गती. अतिघाई संकटात नाही आणि अगदी संकट ओढावून घेतलं स्वतःवरती. कारण या संघाचा महत्वपूर्ण विकेट गडी माघारी परतलाय. पुढचा बॉल खोदून काढल्या बॉलला खोलवर टप्प्याचा बॉल. मनगटाचा खूप चांगला वापर. फ्लिक ऑफ द रिस्ट बॉलला पाठवलं वाईडिश लॉंग ऑन. जोपर्यंत फेकी होती या बॉलची, केवळ या बॉलवरती देखील एक सिंगल येते आणि या सिंगलच्या सहाय्यानं रणसंख्या जाऊन पोहोचते 3 या आकड्यावरती. 3 रन्स
ऑन द बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट्स ही सद्यस्थितीला आपण एकंदरीत परिस्थिती पाहता या पहिल्या षटकामध्ये. हॅलो, आयोजक आणि टीम मालक यांच्यापैकी कोणी बाकी राहिलं असलं तर यायचं आहे. जी लहान मुलं आलेली आहेत मॅच बघायला, महिला मंडळ आलेले, त्यापैकी कोणी बाकी असलं तर कृपया इकडे यायचं आहे. आपल्या व्यवस्था जेवणाची केलेली आहे, सगळ्यांनी यायचं आहे फास्ट. या बॉलवरती देखील सिंगल येते. इनफिल्डमध्ये बॉलला अडवलं गेलं. अगदी शांत संयमी क्रिकेट. दुपारचं एक शांत वातावरण पाहता आणि या शांत वातावरणातील अगदी शांत क्रिकेट राहिले आतापर्यंत या मॅचमध्ये. धावफलकावरती 4 चेंडूचा खेळ संपला आणि धावा देखील 4 झाल्यात. एक महत्त्वपूर्ण विकेट मात्र निश्चितपणे गमावले बॅटिंग करणाऱ्या हिंदवी 11 या संघानं. अलग द कार्पेट बॉल चाललाय पुढे एकदा जमिनी लगत हा बॉल. लॉंगाचा क्षेत्ररक्षक वेगानं बॉलवरती आला, अडवलं बॉलला, मात्र एक सिंगल कंप्लीट झाली. 5 बॉलवरती आतापर्यंत 5 धावा अर्जित करण्यात बॅटिंग करणारा हिंदवी 11 हा संघ यशस्वी झालाय. धावा येणं फार गरजेचं आहे कारण समोरच्या बाजूने जे संघ आहे शिर्के, जे बॅटिंग लाईनअप फार मोठी आहे. यावेळी उडवल्या बॉलला, अगदी टप्प्यात आला आणि त्याचा कार्यक्रम केला. बॉल चाललाय सीमा रेषा पार, या बॉलवरती आलाय षटकार. षटक क्रमांक पहिलं संपलाय आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस बॅटिंग करणारा हिंदवी 11 हा संघ जाऊन पोहोचलाय. लॉस ऑफ 1 विकेट्स, डबल 1, 11 ऑन द बोर्ड. पहिलं षटक संपलं आणि या पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलकावरती धावा डबल 1. निलेश बामणे गोलंदाजी ट्रॅकवरती. पहिलाच बॉल अवांतर स्वरूपाचा. पंचाचा इशारा आपल्यापर्यंत आलाय. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 22 वाईड आणि वाईडच्या माध्यमातून अवांतर धाव मात्र स्कोर कार्डमध्ये जोडली जाते. धावा झाल्यात 12. ॲडव्होकेट निलेश बामणे एक मातब्बर खेळाडू आहे रायगड नगरीमधला आणि या सध्याच्या घडीला क्रीडा नगरीमध्ये आपला खेळ सादर करतोय. टॅप केलं या बॉलला, चेंडू चाललाय लॉंग ऑफ झोनमध्ये. क्षेत्ररक्षक हितेश वेगाने बॉलवरती, तर बॉलला अडवलंय तोपर्यंत एक सिंगल येते आणि या सिंगलच्या मदतीनं रणसंख्येमध्ये वाढवत असताना धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते 13. 13 या धावसंख्येवरती. 13 ऑन दी बोर्ड. पहिला 17चा खेळ आपण या मॅच मधला सध्याच्या घडीला मैदानावरती पाहत आहे. राईट मोर द विकेटने पुन्हा एकदा निलेश बामणे शफल झाले. मोठा फटका खेळायचा होता, बरोबर यष्टांच्या वरून हा चेंडू विसावला यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. अर्थात डॉट बॉलची सांगता. चांगली गोलंदाजी राहिली आहे. स्वतः संघाचा कर्णधार आहे आणि षटक क्रमांक 2 साठी स्वतःला गोलंदाजी ट्रॅकवरती उतरवलं. चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिल्या. 4 चेंडूचा खेळ अजूनही पहिल्या सत्रात शिल्लक. धावफलकावरती धावा अजूनही 13 पाहायला मिळत आहेत. 2 षटकांची मॅच. निलेश बामणे होता बॉलिंग एंड. उडवलंय बॉलला, बॉल चाललाय पुढे एकदा मिड विकेट रिझनमध्ये. क्षेत्ररक्षक 1 बाउन्स कॅरी करतोय. फेकी तोपर्यंत रनिंग बिटवीन द विकेट तितकंच लाजवाब. दोन्ही बॅटर्समधला ताळमेळ देखील खूप सुरेख आपण पाहताय मैदानावरती आणि या 2च्या सहाय्यानं धावफलक जाऊन पोहोचतोय 15 या क्रमांकावरती. 15 रन्स ऑन द बोर्ड. 3 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे या मॅचमध्ये. खूप चांगली गोलंदाजी राहिली आहे शिर्के 11 संघाकडून. पहिला सामना गमावला आहे संघाने आणि त्याच्यानंतर ती जबाबदारी पूर्णपणे दिसते मैदानावरती. थोडासा खाली राहिला बॉल पडला. त्याच्यानंतर जो बाउन्स एक्सपेक्टेड होता अगदी त्या बाउन्सपेक्षा खालीचा बॉल आणि त्याच्यानंतर डॉट बॉल येतोय. शिर्के 11 स्पर्धेमधला एक मातब्बर संघ आहे. शेवटचे 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक राहिला या मॅचमध्ये. यावेळी जर पाहिलं तर दुसऱ्या धावेचा कॉल मैदानावरती केला जातोय आणि 2 धावा सहजरित्या कंप्लीट झाल्या. 2च्या मदतीनं 2च्या सहाय्यानं रणसंख्या जाऊन पोहोचते 17 या धावसंख्येवरती. आणि अगदी म्हसळा तालुक्यातील दोन्ही अगदी सामाजिक नेते आहेत, दिग्गज नेते आहेत. एका बाजूला महेश शिर्के यांचा संघ आहे जो गोलंदाजी करतो शिर्के 11, तर दुसऱ्या बाजूला अनिल कापसाहेब यांचा जो संघ आहे
तो सध्याच्या घडीला हिंदवी 11 हा बॅटिंगसाठी दाखल झाला आहे. आणि बॅटल हे केवळ खेळाडूंमधलं नाही आहे, तर बॅटल अगदी संघ मालकामध्ये आमच्या दोन्ही नेत्यांमधलं देखील बॅटल बाहेर बसून अगदी आमच्या सर्व खेळाडूंना त्यांच्या माध्यमातून देखील प्रोत्साहित केलं जात आहे. यावेळी व्हाईट बॉल येतोय, व्हाईटच्या माध्यमातून एक अवांतर धाव आणि स्कोर कार्डवरती 18 हा क्रमांक लगावला जातोय. शेवटचा बॉल, पहिल्या इनिंगमधला शेवटचा बॉल निलेश बामणे. अकुटप्प्याचा बॉल उडवलाय, बॉलला उंची आहे, लांबी देखील प्राप्त होते, लांब लांब आणि खूपच लांब शेवटच्या बॉलवरती आलाय हा षटकार. देशरू 11 आणि कुणबी योद्धा या दोन संघामधील टॉस आणि त्या टॉससाठी आपण चला लगेचच स्पर्धेमध्ये दाखल होऊया. आपण पाहत आहे कुणबी समोन्नती संघ मसा मुंबई, अर्थात कुणबी समाजाची एक अफलातून स्पर्धा नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ यांच्या या क्रीडा नगरीमध्ये, अर्थात पहिलं पर्व आहे या स्पर्धेचं. कुणबी प्रीमियर लीगचं हे पहिलं पर्व आणि पहिल्या पर्वामध्ये सर्व काही आपण पाहत आहे. प्रत्येक गावातून खेळाडूंची निवड, त्याच्यानंतर एक संघ बांधला गेला आणि त्याच्यानंतर ज्या बऱ्याचशा गोष्टी आहेत त्या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहेत. मस्या तालुक्यातील आमचे मातब्बर खेळाडू ते बऱ्याचदा मस्याचं क्रिकेट आम्ही देखील जवळून पाहिलं आहे. या तालुक्यामध्ये बऱ्याचदा आपण खेळलो आहे आणि या इथलं क्रिकेट देखील खूप वेग आहे. अगदी क्रिकेटची आवड असणारा तालुका राहिला आहे आणि या संपूर्ण कुणबी समाज पाहिला तर मोठी कुणबी संख्या असलेला हा तालुका आहे आणि या तालुक्यातील एक अफलातून स्पर्धा सध्याच्या घडीला आपण या नारंगी क्रीडानगरीमध्ये पाहत आहे. तर आघाडीची जोडी, सलामीची जोडी मैदानावरती दाखल होते. दुसऱ्या बाजूला हिंदवी 11ला देखील विनंती करू. चला हिंदवी 11 क्षेत्ररक्षण सजवून घ्या. चला एक अतिरिक्त खेळाडू शिर्के 11ला विनंती आहे, एक एक्स्ट्रा खेळाडू प्लीज या. निलेश बाबडे आणि संकेत ही आघाडीची जोडी मात्र मैदानावरती दाखल झाले. बॅटिंग करत असताना पहिल्या सत्रामध्ये हिंदवी 11 संघाने धावा लगावल्या, 24 धावा लगावल्या. 25 धावांचं टार्गेट या मॅचमध्ये सेट केले गेले आणि 12 बॉलमध्ये 25 धावांना प्रत्युत्तर देण्यासाठी प्रारंभिक जोडी मैदानावरती दाखल झाले. एका बाजूला ॲडव्होकेट निलेश बामणे आणि त्याच्या बरोबरीने संकेत या आघाडीचे बॅटर्स. 25 धावांचं टार्गेट आहे या मॅचमध्ये. 12.5च्या सरासरीनं मॅचमध्ये खेळ करायचे. पहिला सामना गमावला. दुसऱ्या बाजूला हिंदवी 11 हा पहिला सामना जिंकून या मॅचमध्ये दाखल झाला. तर दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर बॅटिंग करणारा शिर्के 11 हा मागच्या मॅचचा पराभूत संघ आहे. त्याच्यामुळे तर निलेश बामणे याच्याकडे नजर आहे. खूप मोठा खेळाडू आहे, खूप मोठं नाव आहे, मात्र मागच्या मॅचमध्ये अगदी स्वस्तामध्ये माघारी परतवलं. तर क्रिकेटचा खेळ असाच राहिला, कारण क्रिकेटच्या खेळामध्ये म्हटलं तर नेहमी सातत्याने सांगितलं जातं की तुमचं नाव मोठं असून चालत नाही. सध्याच्या घडीला तुम्ही मैदानावरती काय करताय फार महत्त्वाचं आहे. निलेश बामणे यांचं नाव मोठं आहे. मागच्या मॅचमध्ये थोडंसं निराश केलं संपूर्ण संघाला. आता यावेळी काय होईल, अगदी येणारे 12 बॉलमध्ये 25 धावा. ऋतिक गोलंदाजी टाकवर रवाना होतोय. समोर निलेश बामणे, पहिला बॉल, लाजवाब डिलिव्हरी, भन्नाट वेग, अगदी अखूट टप्पा, अचूक टप्पा. कोणत्या प्रकारचं प्रत्युत्तर नव्हतं या बॉलवरती. 25 धावांचा डोंगर मी म्हणेल की थोडासा निश्चितपणे
मोठा आहे, मात्र समोर जर आपण पाहिलं तर निलेश बामणे सारखा एक मातब्बर खेळाडू उभा आहे. त्याची विकेट जर अर्ली ब्रेक थ्रू मिळवली तर मागच्या मॅच सारखा अगदी पुन्हा एकदा कमबॅक करण्याचे चान्सेस आहेत. मात्र त्यासाठी नजर लागला स्ट्राईक इनच्या बॅटरकडे. पुन्हा एकदा शफल झाले, मोठा फटका खेळायचा होता, पॅडवरती हा बॉल आहे, तर स्वतःच्या फॉलो थ्रीमध्ये बॉलला अडवायचं होतं. पंचाचा इशारा देखील आपण पाहत आहे. पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 23 अंमलात आणला जातोय. लेग बाय आणि लेग बायच्या माध्यमातून पहिली धाव स्कोर कार्डवरती अर्जित केली गेल्या. 25 धावांना प्रत्युत्तर देण्यासाठी शिर्के 11 संघाकडून हे आघाडीचे दोन्ही फलंदाज. पहिला बॉल डॉट, दुसऱ्या बॉलवरती लेग बायची 1 धाव, म्हणजे समीकरण उरले येणारे 10 बॉल आणि 10 मध्ये करायचे 24. गोलंदाज ऋतिक पुन्हा एकदा या बॉलवरती चाललाय, ड्राईव्हचा फटका आलाय, कव्हर पॉईंटला क्षेत्ररक्षक बॉलला फील्ड करतील तोपर्यंत एक पुन्हा एकदा सिंगल येते आणि सिंगलच्या सहाय्यानं सिंगलच्या मदतीनं धावफलकामध्ये वाढवत असताना रणसंख्या 2 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. तीन चेंडूचा खेळ या षटकातील संपन्न झालाय. 25 धावा. क्रिकेट आहे आणि क्रिकेटमध्ये धावांचा डोंगर हा नेहमी म्हटलं जातं की कोणतंही टार्गेट हे तुम्हाला विजयाची गॅरंटी देत नाही. आणि या मॅचमध्ये पहा काय घडतंय. थोडंसं हवे फ्रॉम द बॉडी खेळवण्याचा प्रयत्न, पंचाचा इशारा, पुन्हा एकदा दोन्ही हात समांतर, धावा मिळतील या बॉलवरती अवांतर, म्हणजेच एक अतिरिक्त धाव. आणि या अतिरिक्त धावेनं धावफलकामध्ये वाढवत असताना रणसंख्या 3 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. दर्पण आहे, प्रेशर आहे दोन्ही बाजूनं. आणि खऱ्या अर्थानं मी म्हणलं की शिर्के 11 संघ हा थोडासा जास्त प्रेशरने मॅचमध्ये खेळतोय. मागच्या मॅचमध्ये पराभूत, ही मॅच जिंकणं तितकंच महत्वाचं. या बॉलवरती फटका, अगदी निलेश बामणेचा बल्ला करतोय हल्ला, सीमारेषा पार 6 धावांसाठी या इनिंग मधला हा पहिला षटकार. स्कोर कार्डवर निलेश बामणे ब्रँडेड षटकार मागच्या बॅट बॉलवरती आपण पाहिलात. गोलंदाज पुन्हा एकदा इन ॲक्शन, लाजवाब डिलिव्हरी, खोलवर टप्प्याचा बॉल खोदून काढलाय, कव्हर पॉईंटला तितकंच ताकदीचं क्षेत्ररक्षण देखील राहिलंय. क्रिकेटच्या खेळामध्ये तुमच्या बॅटिंग, तुमच्या बॉलिंग बरोबर तुमचं क्षेत्ररक्षण देखील तितकंच महत्त्वाचं आहे. आणि सध्याच्या घडीला अगदी हिंदवी 11 यांच्या माध्यमातून ते चित्र देखील आपण पाहत आहे. 1 धावेनं धावफलकामध्ये वाढवते, रणसंख्या जाऊन पोहोचते 10 या आकड्यावरती. येणारे 7 बॉल आणि 7 बॉलमध्ये 15ची गरज. लोअर फुल टॉस, पुढे एकदा एलिव्हेशन, 1 बाउन्स, सीमारेषा पार या बॉलवरती दिलाय आलाय षटकार. येणारे चेंडू आहेत 6 आणि जिंकण्यासाठी गरज आहे या मॅचमध्ये येणारे 6 बॉल आणि गरज आहे 11 धावांची. येणारी 6 बॉल जिंकण्यासाठी 11 धावांची गरज. तर समोर 2 मातब्बर बॅटर आहेत. निलेश बामणेची बॅट अक्षरशः बरसल्या मॅचमध्ये, मात्र आता गोलंदाजी करणाऱ्या संघाला धाडस, हिंमत, सर्व गोष्टी एकत्र करून या मॅचमध्ये खेळावं लागेल. कारण धाडस करणारे कधी घाबरत नाहीत, घाबरणारे कधी धाडस करत नाहीत. इथे ज्याच्यात हिंमत आहे त्यालाच किंमत आहे. आता 6 मध्ये 11. आता थोडी तुम्हाला हिंमत दाखवून निलेश बामणेसमोर आता तो खेळ देखील दाखवावा लागेल. चला, राहुल आलेत गोलंदाजी ट्रॅकवरती. हॅलो, 6 मध्ये 11 धावांची गरज आहे. निलेश बामणे ऑन द स्ट्राईक हँड. राहुल या षटकातील पहिला बॉल घेऊन रवाना होतोय. पहिल्याच बॉलवरती संधी निर्माण झाली आहे. अगदी काय होतंय मी म्हणेल की खराब त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण. हॅलो, हॅलो. खामदेश्वर 11 आणि कुणबी योद्धा दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नाणेफेकीसाठी यायचं आहे. लवकरच खामदेश्वर 11 विरुद्ध कुणबी योद्धा दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नाणेफेकीसाठी यायचं आहे. संधी निर्माण झाली होती की आपण पाहिलं असेल की पॅरिस बॉलवरती आले, त्याच्यानंतर राहुल देखील बॉलवरती होते. शेवटच्या मोमेंटला तू की मी आणि दोघांपैकी कोणी नाही अशी परिस्थिती. सिंगलनं स्ट्राईक रोटेट करत असताना केवळ एक सिंगल येईल. या ओव्हरमधली दुसरी सिंगल आहे, म्हणजे आता 4 बॉल आहेत आणि 4 बॉलवरती करायच्यात 9 धावा.
येणारे 4 चेंडू जिंकण्यासाठी 9 धावांची गरज. मॅच अजून देखील दोन्ही बाजूनच समान स्थितीमध्ये आहे. एखादा डॉट बॉल आला तर समोरचा संघ प्रेशराईज होईल, एखादी विकेट आली तर बॅटिंग करणारा संघ प्रेशराईज होईल, एखादा मोठा फटका आला तर गोलंदाजी संघ करणारा हिंदवी 11 हा देखील प्रेशराईज होईल. त्यामुळे मॅच अगदी दोन्ही बाजूने 50-50 आणि निलेश बामणेच्या बॅटमधून अगदी ज्या स्पीडनं बॉल आला त्या स्पीडनं सीमारेषा बाहेर देखील गेला षटकार. हॅलो. टिंगरे मास्टरमाइंड विरुद्ध AP वॉरियर्स दोन्ही संघाच्या कर्णधारी नाणेफेकीसाठी यायचं आहे. टिंगरे मास्टरमाइंड विरुद्ध AP वॉरियर्स दोन्ही संघ कर्णधार. तर मैदानावरती खराब रणनीती. 3 बॉलवरती 3 धावांची गरज होती. लेग बाईचा इशारा अंपायरचा, त्याच्यानंतर एक 22ची धाव, 2 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. आता 1 धावीची मी म्हणेल की निश्चितपणे बॉलला अडवलं असतं, थांबवलं असतं, स्वतःकडे ठेवलं असतं तर आता 2 चेंडूवरती 2 धावांची गरज असते. तर पाहूयात येणारे 2 बॉल आणि या मॅचला जिंकण्यासाठी केवळ 1 धावेची गरज उर्वरित उरली या मॅचमध्ये. येणारे 2 बॉल जिंकण्यासाठी 1 धावेची गरज. निलेश बामणे स्ट्राईक हेडला, फुल टॉस ते हलक्या हाताने शेअर केले आणि या मॅचचा विजयी संघ ठरला. अर्थात बॅटिंग करणारा शिर्के 11 या स्पर्धेमधली ही पहिली विजयी सलामी